म्हाडा तालुक्यातील टेंभुर्णी येथील भाजी विक्रेत्यावर सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात तिघांनी बंदुका व कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. राहुल महादेव पवार, वय वर्ष 36, राहणार महादेव गल्ली, मिरची बाजार असं गंभीर जखमी तरुणाचं नाव आहे. दरम्यान सोलापूर पुणे महामार्गावर जगदंबा गुजराती थाळी शेजारी राहुल पवार यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून सायंकाळी जेवण करण्यासाठी दुकान बंद केले होते. भाजी दुकान उघडून ते आपल्या दुकानात बसले होते. सायंकाळी 4 चाकी वाहनातून अज्ञात चौघांनी जीवघेणा हल्ला करण्याच्या दृष्टीने पवार यांच्या जगदंबा फ्रूट व भाजी दुकानासमोर कार लावून त्यातील तिघांनी हातात गावठी पिस्तूल, बंदूक व कोयता घेऊन आत दुकानात उड्या मारून हल्ला केला. यामध्ये झटापटीत पवार यांच्या मांडीत गोळी घुसली असून डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले आहेत. घटना घडताच आरोपींनी तेथून पलायन केले. जखमी पवार यांचे मार्स हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, कुलदीप सोनटक यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी टीम तैनात करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी सांगितले.